महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भामध्ये त्यासोबतच शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा या संदर्भामध्ये प्रचार दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारामध्ये घोषणाबाजी केली। त्यासोबतच त्यांच्या महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये सरसकट कर्जमाफी देणार शेतकऱ्यांना याची सुद्धा माहिती त्यांनी जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केली होती। त्यासोबत आता कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भामध्ये लाभ मिळणार आहे, कोणत्या वर्षापासून कोणत्या वर्षापर्यंत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी होऊन त्यांचा संपूर्ण जे काय 2 लाख 4 लाख 5 लाख रुपयापर्यंत कर्ज असेल ते सरसकट कर्ज माफी कधीपर्यंत होणार, त्यासोबतच आता कोणत्या बँकांचे राष्ट्रीयकृत बँका, मध्यवर्ती सहकारी बँक की खाजगी बँक की सहकारी संस्था या बँकेचं कर्ज माफ होणार आहे का, या संबंधित संपूर्ण डिटेल माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेण्याचा प्रयत्न करा। तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब नावाची बटन दिसते त्याच्यावर क्लिक करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, आता विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही महायुती व महाविकास आघाडीतर्फे कर्जमाफीची घोषणाबाजी करण्यात आली। त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना महाविकास आघाडीने त्यांची अट लादली होती की 3 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांची। त्यासोबतच जे काय रेग्युलर कर्जदार शेतकरी त्यांना 50,000 रुपये सानुग्रह राशी म्हणजे त्यांना परतफेड हे 50,000 रुपये देणार। आणि महायुतीच्या सरकारमध्ये कोणत्याही आकडेवाढीची अट नव्हती, म्हणजे 2 लाख 3 लाखापर्यंत। तर आपले देवेंद्र फडणवीस यांनी सरसकट शेतकऱ्यांचा सातबारा कोरा म्हणून एका प्रचार सभेमध्ये त्यांनी विधान केलं। आणि आता सर्व शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचा बोजा, जो काही शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कर्जाचा बोजा आहे तो सरसकट माफ होणार, या संदर्भामध्ये आता कोणतीही माहिती समोर येत आहे का, या संदर्भामध्ये शेतकऱ्यांची विचारणा करण्यात येत आहे। आता शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा होणार आहे, कारण जे विधान केले आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी केलं। आणि या पूर्वीच्या काळामध्ये 1.5 लाखापर्यंत 2017 कर्जमाफी करण्यात आलेली होती, त्यामध्ये 25,000 रुपये रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांना हे देण्यात आले। त्यानंतर सत्ता पलट झाली, त्यानंतर 2020 उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये 2 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात आली होती। तर त्यामध्ये 3 वर्ष 2017 ते 2020 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचा रेग्युलर कर्जदार भरणा केला असेल तर अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये सानुग्रह राशी हे अनुदान देण्यात आलं होतं। पण आजही कित्येक शेतकऱ्यांना 50,000 रुपये रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये गेले नाही, किंवा बहुतांश शेतकरी आजही 50,000 रुपयाचे त्या सानुग्रह राशीपासून वंचित आहे। आता शेतकऱ्यांना महायुती सरकार खरंच कर्जमाफी करू शकतात का, किंवा आता मुख्यमंत्री कोण बसणार आहे याकडे सर्व शेतकऱ्यांचा जनतेचं लक्ष लागलं आहे। सरकार आता स्थापित होताच पहिला निर्णय होणार आहे तो म्हणजे आता कर्जमाफी संदर्भामध्ये। आता कर्जमाफी 2014 पासून करेल का 2015 पासून करेल, पण 2024 पर्यंत आता सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायला पाहिजे, कारण त्यांनी स्पष्ट मत दिले का आम्ही शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करू। म्हणजेच आता त्या सातबाऱ्यावर शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थेचं कर्ज असो किंवा राष्ट्रीयकृत बँकेचं कर्ज असो किंवा खाजगी बँकेचं शेतकऱ्यांचं कर्ज असो, जे काही पिकासाठी त्यांनी उचल केलेल्या कर्जाची परतफेड पीक हाती आल्यामुळे किंवा उत्पादकता शेतीमध्ये कमी झाल्यामुळे त्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज भरणा हा रेग्युलर ठेवू शकला नाही, किंवा तो शेतकरी कर्जात गेला व त्याच्या शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर कर्जाचा बोजा हा चढला, असा सर्व शेतकऱ्यांचा आता महायुती सरकारनं दिलेला शब्द पाळावा, कर्जमाफी सरसकट करावी। एकाही बँकेचं किंवा एकाही शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर कर्जाचा बोजा राहणार आहे याची दक्षता सरकारनं घ्यायला पाहिजे। त्यासोबतच आता ज्या शेतकऱ्यांच्या रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यामुळं आजपर्यंत या बँका सुरळीत सुरू आहेत, त्या देखील शेतकऱ्यांना 3 लाख रुपयापर्यंत त्यांना देखील परतफेड त्यांचे जे काय चालू वर्षाचं 2024चं कर्ज आहे ते देखील सरकारनं भरायला पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये नाहीतर ह्या कर्जमाफीमुळे एकही रेग्युलर शेतकरी कर्जाचा भरणा भरू शकेल, कारण रेग्युलर शेतकरी ह्या कर्जाचा भरणा भरतच आहे आणि 2 ते 3 वेळा आता माफ झाला, 2017ला 2020ला, आता हे जर होईल तर हे तिसरी वेळ आहे। तर तिसरी वेळ म्हणजे जर रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांना जर 2 लाख रुपये 3 लाख रुपये सानुग्रह राशी मिळाली नाही
तर आता रेग्युलर शेतकरीसुद्धा आपलं कर्ज हा थकीत कर्ज ठेवण्याच्या प्रयत्नातसुद्धा समोर असू शकतो। त्यामुळे ज्याप्रमाणे रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांनासुद्धा सानुग्रह राशी देण्यात यावी, सोबतच जे काही कर्जदार आता जे 2 लाख 4 लाख रुपये कर्ज आहे ज्यांच्या सातबाऱ्यात, त्यांचा देखील सरसकट सातबारा कोरा येत्या म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये अंमलबजावणी करायला पाहिजे। त्यामध्ये पारदर्शकता ठेवायला पाहिजे। तेव्हाच कुठं हे कर्जमाफी हे स्पष्टता संपूर्ण पारदर्शकतेमध्ये आल्यानंतरच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होऊ शकतो। याला देखील भरपूर वेळ लागू शकतो। आता याला निधी किती लागणार आहे, याची आकडेवारी कशी गोळा करणार आहे, हे देखील आपण जशी संबंधितांकडून माहिती आली त्यासोबतच आपण आपल्या व्हिडिओमार्फत तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करू। तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।